अशी चमचमीत भरली वांगी बघितली ना तर तोंडाला नक्कीच पाणी सुटतं बरं का। एवढी सुंदर अशी मी भरली वांगी केलेली आहेत आणि खूप साऱ्या ट्रिक्सनुसार ही वांगी केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण एवढं छान असं चविष्ट वांगं करण्यामागं मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। तर त्या जर तुम्ही जाणून घेतल्या तर नक्कीच तुमची रेसिपी रुचकर होणार आहे। तर मग थोडाही वेळ न घालवता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे मी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची अशी वांगी घेतलेली आहेत। आता ही आमच्या इकडे वाडीची वांगी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत। तर ह्याला काही वांग्यांना काटे नसतात, तर ह्या वांग्यांना देखील नाही आहेत काटे। तर आता हे चिरायचं कसं ते पाहूया। सर्वात अगोदर त्याचा देठ अर्धा कापून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या मधोमध अशा 2 चिरा करायच्या आहेत, म्हणजे अशा 4 फोडी होतील। तर असं केल्यामुळे आपल्याला कळतं की वांग किडकं आहे की नाही। आता असं वांग चिरून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ही चिरलेली वांगी घालायची आहेत। आता ह्यामुळे काय होतं, वांग असं काळं पडत नाही। अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ती पाण्यात ठेवलेली आहेत। आता काय करायचं, ही पाण्यातली वांगी व्यवस्थित नितळून घेऊन त्यामध्ये चिमूटभर मीठ घेऊन आतून अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचं आहे। आता ह्यामुळे काय होतं, जेव्हा आपण वांग्याची भाजी बनवतो तेव्हा खूप टेस्ट लागते वांग्यांना, आणि जर आपण डायरेक्टली तशीच वांगी केली तर सप्पक वांगी लागतात। परंतु अशा प्रकारे मीठ लावून नक्की वांगी करून बघा। आता सर्व वांग्यांना मीठ लावून झालंय। त्यानंतर कढईत 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ही वांगी आपण त्यामध्ये घालायची, थोडीशी परतून घ्यायची। त्यानंतर झाकण ठेवून वाफवायला ठेवायची। 1-2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून आपण त्याला परतून घेणार आहोत। आता पुन्हा आपण झाकण ठेवून वांगी वाफवून घेणार आहोत। तर आता मसाला बघूया। इथे मी 2 कांदे भाजून घेतलेत, थोडं खोबरं भाजून घेतले, त्यानंतर लसूण, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर शेंगदाणे आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत। तर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता इथे 2 कांदे मध्यम आकाराचे मी घेतलेले आहेत। त्यानंतर ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे। आपण कांद्याचं जे वरचं साल असतं ते काढून टाकायचं आहे। त्यानंतर लसूण पाकळ्या 7 ते 8 मी इथे घेतलेल्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता वांगी देखील आपली छान अशी वाफवून झाली आहेत। आता ही सगळी वाफवलेली वांगी आपण बाजूला काढून घ्यायची आहेत। निम्म्याच्या वरती वांगी आपली छान शिजून झालेली आहे। आता अशी वाफ काढल्यामुळे खूप टेस्टी वांगी होतात। तर त्यानंतर पुन्हा एकदा आपण 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। मस्त ताजा कढीपत्ता मी वापरलेला आहे, असा भन्नाट सुगंध सुटला आहे। कढीपत्ता पण तडतडल्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घालणार आहोत। वाटलेलं वाटण घातल्यानंतर हे वाटण आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, मोठा गॅस करायचा नाही, कारण हा कच्चा मसाला जेव्हा आपण भाजतो तेव्हा मीडियमच गॅस ठेवायचा। आणि आता 2 ते 3 मिनिट भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। परंतु मी जी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगितली, वांग्याच्या आत मीठ लावून वांगी छान वाफवून घ्यायची, ती टिप्स नक्की फॉलो करा आणि त्या प्रकारे नक्की वांगी करून बघा। आता आपण ह्यामध्ये हळद अर्धा चमचा घातली, त्यानंतर मिरची पावडर 1 चमचा घातली आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, तो मी इथे 2 चमचे वापरलेला आहे। आता त्यानंतर धना पावडर 1 अर्धा चमचा वापरायची आणि जिरा पावडर पण अर्धा चमचा वापरायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता ही दुनियाभरची सगळी मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। छान असं 1-1.5 मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे। आणि परतत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा, बारीक किंवा मोठा गॅस करू नका। आता भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाल्याचं पाणी घातलं आहे। मसाल्याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित हा मसाला आपण परतून घेणार आहोत। जेवढा मसाला तुम्ही छान परतताल तेवढी भाजी खूप छान होते। आता आपण जेवढं मसाल्यामध्ये पाणी घालतो ना, ते आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा असतो। आता पुन्हा एकदा आपण पाणी घातले आणि 2 वेळा मसाला छान पाणी टाकून शिजवून घ्यायचा आहे।
त्यामुळे मसाल्याला खूप छान टेस्ट येते, कारण आपली वांगीसुद्धा अगोदरच भाजून झालेली आहेत. त्यामुळे जास्त वेळ आपण काय भाजी परतणार नाही वांगी टाकल्यानंतर, म्हणून अगोदरच मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झाला आहे. आता त्यामध्ये वांगी घालायची आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि एवढा म्हणजे खमंग असा वास सुटलेला आहे ना, तुम्ही नक्की या प्रकारे करून बघा. आता आपण कढईवर झाकण ठेवून छान वाफ देखील काढलेली आहे. आता अशा प्रकारे परफेक्ट असं आपलं भरलं वांगं मसाला वांगं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेलच. रेसिपी जर खरोखर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओसह मी खूप साऱ्या टिप्स घेऊन येते. आणि तसेच जर तुम्हाला अजून काही कोणत्या पदार्थांची रेसिपी हवी असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ती रेसिपी मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवर भेट देत जावा. तसेच खात रहा, खुश रहा, आनंदी रहा. चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.